आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 65 राजगड। 8000 घोडेस्वारांच्या रांगा वळणे वळसे घेत घेत संथ गतीने सह्याद्रीचा घाट चढत होत्या। पहाडी चढावामुळे आणि पाठीवरच्या जड भारामुळे त्यांना जरा नेटाने टापा टाकाव्या लागत होत्या। हे सर्व घोडेस्वार मोठ्या मोठ्या जड थैल्या व पडशा घोड्यावर लादून कोकणातून वर देशावर जात होते। हा एवढा मोठा तांडा कोणाचा होता? व्यापाऱ्यांचा? मराठ्यांचा, हत्यारबंद मराठी लष्कराचा। सुरतेहून परतलेली मराठी फौज जडपोटाने घाट चढत होती। या फौजेत त्यांचा सरसेनापती होता तो पहा, मर्दानी मिजाशीत चालत असलेला तो नेतोजी पालकर, स्वराज्याचा सरनौबत। आणि ते कोण? ते प्रत्यक्ष महाराज राजश्री शिवाजी राजे। आणि मागोमाग संत पावलांनी चढत असलेली सुरतेची प्रचंड लूट, लूट नव्हे, सुरतेची महालक्ष्मी। सुरतेची ही महालक्ष्मी अश्वारूढ होऊन महाराजांच्या मागोमाग येत होती। तिने आपले मुखमंडळ झाकून घेतले होते। सुरत स्वच्छ करून महाराज पौष वद्य अष्टमीस दिनांक 10 जानेवारी 1664 सुरतेहून निघाले। औरंगजेबाच्या दिमागदार सुरतेची लंका करून टाकल्याचा आनंद महाराजांस होत होता। आणि तो आता याच संपत्तीच्या बळावर औरंगजेबाशी आणि इतर वैऱ्यांशी झुंजण्याची स्वप्ने महाराजांच्या डोक्यात तरळत होती। सर्व लूट सुखरूप घाट चढून देशावर आली। निघाल्यापासून कोणीही आडवे आले नाही, कोणीही पाठलागावर आले नाही। लंकेची लक्ष्मी स्वराज्यात आली, तेथे उरली फक्त लंकेची पार्वती। सर्व लूट व सैन्य मावळात येऊन पोहोचले। महाराजांना आता राजगडची ओढ होती। गडावर महाराजांचा अमोल ठेवा होता, तिकडे त्यांचे मन वासरासारखे ओढ घेत होते। हा ठेवा जिथे असे तिथे त्यांचे मन नेहमीच गुंतलेले असे। त्या ठेव्याचे मोल किती सांगू? अशा 1000 सुरता एका ठाई केल्या तरी ते मोल भरणार नाही। पृथ्वीहून भारी असा कोणता हा ठेवा? सकल सौभाग्य संपन्न वज्रचुंड मंडित पुण्यशल तीर्थरूप मातोश्री जिजाबाई साहेब, आई साहेब। महाराज आईवेडे होते। त्यांचे सर्वस्व म्हणजे आई। मातृभक्त, पितृभक्त, ईश्वरभक्त आणि प्रजाभक्त असा होता शिवाजी राजा। महाराजांच्या सांगाती लुटीची जड जोखीम असल्यामुळे जरा गती संत झाली होती त्यांची, पण प्रत्येक टापेगणिक ते राजगडाकडेच सरकत होते। मकर संक्रांत वाटेतच लागली। आता नवीन संक्रमणास सुरुवात होणार होती, वास्तविक झालीच होती। शोभन संवत्सरातील प्रतापी सूर्य अगदी चैत्रापासूनच विजयी संक्रमण करीत चालला होता। मोठ्या वीरश्रीने, मोठ्या रुबाबाने त्याच्या रथाचे 7 अश्व चौखूर दौडत होते। चैत्रात शाहिस्तेखानाला पळवून लावले, वैशाखात तळकोकणची स्वारी केली, नेतोजीनेही मोगली मुलूक बुडविला। पौषात सुरत धुतली, घोडे विजयी संक्रमण करीत दौडत होते। आता माघ उजाडला आणि भयंकर घात झाला, अपघात झाला। एका घोड्याचा पाय रानवेलीच्या जाळीत अडखळला आणि आईसाहेबांचे सौभाग्य आणि महाराजांचे महाभाग्य कर्नाटकातील होदगिरे गावाजवळील अरण्यात घोड्यावरून जमिनीवर धाडकान कोसळले। महाराजांना त्याची
चाहूलही नव्हती. राजगडावर आईसाहेबांच्या मनाला तशा धास्तीचा धक्कासुद्धा लागलेला नव्हता. पण विधिलिखिताचे एक कठोर पान आज उघडले गेले होते. कर्नाटकात होदिगरे या ठिकाणी शहाजीराजांचा मुक्काम होता. त्यांना शिकाऱ्याची फार तल्लब आली. राजे आता फार थकलेले होते, तरीही हाडातील चळवळ अद्याप शमलेली नव्हती. या दिवशी मिती होती शके 1585 माघ शुक्ल 5 दिनांक 23 जानेवारी 1664. त्यांनी शिकाऱ्यासाठी निघण्याचा आपल्या खाशा मंडळीस हुकूम केला. राजे निघाले. होदिगेरीच्या जंगलात राजे शिरले. जंगलाच्या अंतर्भागात शिकार टेहळीत घोड्यावरून ते हिंडत होते. त्यांच्या हातात भाला होता. एवढ्यात त्यांना एक शिकार झर्रकन समोरून पळत जाताना दिसली. राजांनी लगेच टाच मारून पाठलाग करण्यास सुरुवात केली. घोडा दौडत होता. राजांची नजर शिकारीवर होती. एवढ्यात एकदम घोड्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकली आणि घोडा अत्यंत वेगात असतानाच धाडकन कोलमडला. राजे दंदिशी जमिनीवर आदळले गेले. भयंकर जखम झाली. राजे जागच्या जागी बेशुद्ध झाले. लोकांची हाकाहाक आणि धावाधाव झाली. राजांना त्यांनी लगेच उचलून नेले. खूप औषधोपचार केले. ती मृत्यूशीच झटापट चालू होती. राजांचे धाकटे चिरंजीव एकुजीराजे शेजारी होते. अखेर सर्व उपाय थकले आणि राजांनी हे जग सोडले. आईसाहेबांच्या करंड्यातील कुंकू संपले. एकोजी राजांनी सर्व क्रियाकर्मांतरे केली. विजापूर, बंगळूर आणि राजगडाला ही बातमी घेऊन सांडणीस्वार रवाना झाले आणि राजगडावर ही बातमी आली. राजगडावर जणू विजेचा लोळच आकाशातून कोसळला. राजवाड्यात बातमी गेली. एकच रडारड सुरू झाली. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला. आणि मग आईसाहेबांची स्थिती ती कशी सांगावी. 52-53 वर्षांपूर्वी सोन्या मोत्यांच्या अलंकारांनी झाकून गेलेली हसरी, लाजरी, कोमल लहानगी जिजाऊ किशोरवयाच्या देखण्या शहाजीराजांचं बोट धरून भोसल्यांच्या घरात आली. वाद्यांच्या दणदणाटात वज्रचुडे मंडित सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देव्हाऱ्यातील लक्ष्मी झाली. शहाजीराजांची लाडकी राणी झाली. हसरा नवरा, लाजरी नवरी, न्यारा संसार सुरू झाला. पुढे कलीची कळ फिरली. सासरे जावयांचे भांडण झाले. कारल्याहून कडूपणा आला. तरीही शहाजीराजांच्या आणि जिजाऊच्या प्रेमातील साखर कणभरही कमी झाली नाही. शिवबासारखा अलौकिक पुत्र जन्माला आला. संसाराची सार्थकता झाली. जीवित धन्य धन्य झाले. जिजाऊ साहेब खरोखर सकल सौभाग्य संपन्न शोभू लागली. आलेली आरिष्टे तुळजा भवानीने आपल्या ढालीवर झेलली. सौभाग्य मंगल सूत्रावर पडलेल्या सुलतानांच्या तलवारीत बोथट ठरल्या. प्राणघातक संकटातून महाराज शहाजीराजे सलामत सुटले. जिजाऊ साहेबांचे कुंकू बळकट. जिजाऊ साहेबांची एकच हौस आता उरली की चुड्या बांगड्यानिशी, भरल्या मळवटानिशी खण नारळाची शेवटची ओटी घेऊन हळदी कुंकुवाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे. आता संध्याकाळ होत आलीच होती. औक्षाच्या 4 घटका उरल्या होत्या. एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता. पण वज्राघात झाला. होदिगिरीच्या अरण्यात बेफाम दौडत आलेल्या घोड्याच्या टापेने दगा केला. धाडकन ठोकर बसली आणि जिजाऊ साहेबांचे सौभाग्य अडखळले. आईसाहेबांचा करंडा घरंगळला. शहाजीराजांचे रक्त नव्हे, आईसाहेबांचे तेजस्वी कुंकूच सांडले.
मृत्यूने केलेला हा पराभव आईसाहेबांना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यात कसल्या तरी निश्चयाची तिरीप उमटू लागली, वाढू लागली, विलक्षण तेजते. आईसाहेबांची नजर जणू पोलादाहूनही कणखर असा पडदा भेदीत गेली आणि त्यांनी निर्धाराच्या शब्दात सांगितले की आम्ही जाणार, सती जाणार. महाराजांवर हा दुहेरी कडा कोसळत होता. तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली. कुऱ्हाडीचाच घाव जणू खचकन काळजावर पडला. आईसाहेबांकडे ते धावले. महाराजांनी हंबरडा फोडला, आई! आपली आई कोणत्या व्रताची व्रतवती आहे हे ते पक्के ओळखून होते. ते जास्तच कळवळले. सारी पृथ्वी डळमळते आहे. भयंकर झंझावात सुटला आहे आणि आपण प्रेमाच्या 2 पंखांपासून दूर अंधारात फेकले जात आहोत असे महाराजांस वाटू लागले. महाराज वासरासारखे धावत आले. त्यांनी दुःखाने हंबरडा फोडून आईसाहेबांच्या गळ्याला मिठीच मारली. महाराजांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. शोकाचा डोंब उसळला तरीही आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती. प्रत्यक्ष एकुलत्या एक मुलाच्या हाकेनेही त्यांची समाधी भंगू शकत नव्हती. सतीची समाधी ही, सतीचा करार हा, सतीचे नेत्री कधीही आसवे येत नव्हते. आता काय म्हणून रडायचे? ज्यांच्या वियोगामुळे रडायचे त्यांच्या मागोमाग जायला आतुर असल्यावर कशाची माया, कसली बंधने? मन तर केव्हाच तेथे पोहोचले आहे. आता फक्त हा देह अग्निनारायणाच्या स्वाधीन केला की झाली शेवटची वाट मोकळी. ही सतीची समाधी, संवेदनाची सीमा केव्हाच पार झाली. महाराज कळवळून विनवित होते की तुम्ही सती जाऊ नका. तुम्ही गेलात तर मी कोणाकडे पाहावे? वडील निघून गेले, आता तुम्हीही चालला. मी काय करू एकटा येथे? महाराजांनी आसवांचा अभिषेक मांडला. सभोवती लहान थोर सर्वजण शोक करीत होते. आईसाहेबांना कळवळून विनवित होते की तुम्ही जाऊ नका. महाराजांना ओलांडून जाऊ नका. महाराजांकरिता तरी राहा. तरीही आईसाहेबांचा निर्धार ढळेना. महाराज म्हणाले, आई, माझा पुरुषार्थ पाहावयास कोणी नाही. तू जाऊ नकोस. पण आईसाहेबांची नजर मागे फिरेना. 34 वर्ष शिवबाची राखण घारीसारखी करून आज त्या एकदम उठून निघून चालल्या होत्या. शिवबाला पोरका करून टाकून. आपल्या डोळ्यादेखत आपली आई जिवंत देहाने धडधडत्या अग्नीत प्रवेश करणार आहे ही कल्पना, छे, कल्पनाही सहन करवे नाही. महाराजांच्या काळजाची केवढी उलघाल उडाली. माझी आई, माझी आई. वास्तविक पुत्रवती स्त्रीने सती गेलेच पाहिजे असे धर्मशास्त्र नव्हते. इतकेच काय, परंतु प्रत्येक स्त्रीने सती गेलेच पाहिजे असा दंडधर्मही नव्हता. पतीच्या नंतर विरक्त राहून ईश्वर सेवेत व व्रताचरणात आयुष्य घालविणे हाही पुण्य साधनाचा तेवढाच थोर मार्ग धर्मशास्त्राने सांगून ठेवलेला होता. परंतु हे झाले पर्याय. निश्चयी निग्रही आईसाहेबांना हे कसे मान्य व्हावेत? वास्तविक सतीच्या वाना इतकेच, किंबहुना त्याहूनही कठीण व थोर वाण आईसाहेबांनी घेतले होते. स्वराज्याचे 350 वर्ष झालेले आणि होत असलेले महाराष्ट्राच्या सतीचे आणि सौभाग्यांचे अपमान धुवून काढून स्वतंत्र महाराष्ट्राचे सार्वभौम सिंहासन प्रस्थापित करण्याचे व्रत काय उन्या महत्त्वाचे, संकुचित?
शिवबाने विस्तार करावा. आईसाहेबांनी त्याला प्रोत्साहन द्यावे, सल्ला द्यावा, प्रेरणा द्यावी, आशीर्वाद द्यावा. कठीण प्रसंगी प्रत्यक्ष राज्य संरक्षण करावे आणि प्रजेचे कल्याण साधावे. हे व्रत अखंड रीतीने चालले होते. पण हे व्रत अर्धवट टाकून आईसाहेब निघाल्या. या व्रताची सांगता उद्यापन न पाहताच निघाल्या. गडावरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी कळकळीचे आर्जव मांडले की नका जाऊ, नका जाऊ, महाराजांकडे पहा. निर्वाणीचा प्रसंग आला. महाराजांचा शोकसागर डहुळला. त्यांनी इंद्राचे वज्रही भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवरच बसून गळ्याला मिठी मारली. आई, तू मला टाकून जाऊ नकोस. महाराजांनी आकांत मांडला. गडावरही पदरची थोर थोर मंडळी पाया पडून विनवीत होती. आईसाहेब, जाऊ नका. मोठा यत्न दुर्घट मांडीला. महाराज आईच्या पायी पडून लहान मुलासारखे रडत होते. आई ऐकत नव्हती. आईसाहेबांचा निर्धार रतीवरही ढळेना. शेवटी महाराजांनी कळवळून आईसाहेबांना आण घातली. आई, तुला शपथ आहे, मला टाकून गेलीस तर. आणि आईसाहेबांचे हृदय हेलावले, वात्सल्य उफाळून आले. खडकाहुनी कठोर झालेल्या आईसाहेबांचे हृदय लोण्यासारखे विरघळले. उग्र निश्चयाचा चिरेबंदी बांध फुटला. आपली आई परत मिळविण्याकरिता विधात्याशी मांडलेले घनघोर युद्ध महाराजांनी अखेर जिंकले. विधात्याने आपणच आपले लिखित पुसले. आईसाहेबांसाठी सोन्याची पालखी घेऊन आलेले यमदूतही हसत हसत डोळे पुशीत रिकामी पालखी घेऊन परत गेले. मोठ्या कष्टप्रयासाने आईसाहेबांना सर्वांनी त्यांच्या सतीनिश्चयापासून माघारी वळविले. आईसाहेबांच्या भाळीचा मळवट पुसला गेला. आम्ही शिव